मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. महाराष्ट्राची जी काही संत विचारांची समृद्ध अशी परंपरा आहे, तर त्या परंपरेमध्ये संतांपैकी जे नाव आदरानं घेतलं जातं, तर ते म्हणजे तुकाराम महाराजांचं. आणि त्या तुकाराम महाराजांचं नाव घेत असताना आपण नुसतं तुकाराम महाराजच म्हणत नाही, तर त्यांना त्यांच्या नावाच्या आधी आपण जगद्गुरू ही उपाधी लावतो. मग अनेकांच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होतो, किंवा तुकाराम महाराजाला मग जगद्गुरू का म्हटलं जातं? किंवा काही जण त्यांना एक विद्रोही संत म्हणून ही त्यांना संबोधतात. मग ते संत होते की विद्रोही होते? मग त्यांना विद्रोही असतील तर मग त्यांना विद्रोही का म्हणतात? भक्तीतून मग त्यांचा जो काही आवाज होता, तर तो भक्तीतून उठलेला भक्तीसाठीचा आवाज होता, की या व्यवस्थे विरोधात त्यांची आरोळी होती? मग त्यांनी आपल्या अभंगातून किंवा आपल्या भक्ती मार्गातून मग देवाशी संवाद साधला होता, की मग आपल्या समाजासोबत संघर्ष उभा केला होता? मग त्यांची गाथा खरंच तरंगली होती का? किंवा कुणाच्या तरी सत्तेला किंवा तिथल्या तत्कालीन व्यवस्थेला ती असह्य झाली होती का? मग ते संत होते की बंडखोर होते? किंवा काय त्यांच्या अभंगामध्ये नेमकं काय सत्य होतं? भक्तीचं होतं की विद्रोहाचं होतं? आणि मग अखेर जगद्गुरू तुकाराम महाराजांना विद्रोही तुकाराम असं का म्हटलं गेलं? विशेष म्हणजे विद्रोही हा शब्द जो तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये जो काही वापरलेला आहे, तर जी काही महाराष्ट्राला जी काही परिवर्तनाच्या चळवळीची आणि जी काही प्रबोधनाची जी काही दीर्घ परंपरा राहिलेली आहे, तर त्यातल्या महत्वाच्या नावापैकी एक नाव जे घेतलं जातं, तर एक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके. आह साळुंके यांनी विपुल असं साहित्य लेखन केलेलं आहे. आपलं चिंतन त्या साहित्यातून मांडलेलं आहे. आणि डॉक्टर साळुंके यांनी विविध सामाजिक विषयावर नुसतं लिखाणच नाही, तर व्यासंगी असं लिखाण केलेलं आहे. त्यांची जवळपास 60हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच एक तोलामोलाचे त्यांच्यानंतरचे एक साहित्यिक म्हणून जे ओळखलं जातं, तर डॉक्टर अशोक राणा यांचं नाव सुद्धा घेतलं जातं. आणि मग महाराष्ट्र हा खरंच पुरोगामी आहे का? मग गेल्या काही वर्षांमध्ये जी काही सामाजिक स्थिती आहे, तर ती बदललेली आहे का? इत्यादी काही विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुरु तुकाराम महाराजांना विद्रोही म्हटलं जातं. मग विद्रोह करणे म्हणजे हातामध्ये शस्त्र घेऊन बंड करणे, किंवा विद्रोह म्हणजे अस्तित्वांच्या किंवा मूल्यांच्या आणि प्रथांच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन उभं राहणे, असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. मात्र याचे 3 थर असू शकतात, की एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तुकाराम महाराजांनी जे आपल्याला शिकवलं, तर ते विविध पातळ्यावर पहिल्यांदा आपल्याला चिकित्सा करायला शिकवलं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, की "सत्य असत्याशी केले मन ग्वाही, मानिएले नाही बहुमता." मग सत्य काय, असत्य काय याची ज्यावेळेस मनाने ग्वाही दिली, तर त्यावेळेस मग बहुमत कुठल्या दिशेनं चाललं याची पर्वा तुकाराम महाराजांनी केली नाही. मग आता त्यांचा जो विद्रोह होता, तर तो आध्यात्मिक होता, बौद्धिक स्वरूपाचा होता, धर्म सिद्धांतावर आधारित होता, मानसिक व्यवहारावर आधारित होता, सामाजिक बाबतीत त्यांचा विद्रोह होता. म्हणजे समाजामध्ये जे काही जात पात लिंग भेद, व्यवस्थेचं जे काही वर्चस्व निर्माण होत होतं, तर याच्या बाबतीत त्यांनी अगदी खुल्या मनाने त्यांनी विद्रोह केला. नैतिकता आणि जे काही नीतीशास्त्र सांगितलं जातं, तर त्याच्या जे काही पाखंड आहेत, चुकीच्या काही प्रथा आहेत, तर त्या नैतिकतेवर सुद्धा त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून हल्लाबोल केला. आणि म्हणूनच मग त्यांना विद्रोही हे म्हटलं गेलं. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामध्ये वेगवेगळ्या सामाजिक धार्मीय पद्धतींचा जो काही आहे, तर तो पाखंड उघड केलेला आहे. जे काही बाह्यविधी आहेत, त्यावेळच्या व्यवस्थेला, ब्राह्मणी व्यवस्थेला जे काही विशेष अधिकार होते, आणि जो खोटा धर्माभिमान तुमच्या आमच्या मनामध्ये जो काही रुजवला जात होता, तर त्याच्याविषयी विशेष तत्वाने तुकाराम महाराजांनी कटाक्षांनी प्रश्न विचारले. आजही आपण बौद्धिकदृष्ट्या तीच परंपरा, जी पाखंडाची परंपरा आहे, ती पुढे नेत आहोत. आणि मग अशा स्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती उघडपणे या पाखंडाविषयी किंवा या चालीरीतीविषयी उघडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा लिहिण्याचं धाडस करत असेल, तर हे जे काही धर्मपंडित आहेत, तर ते अशा व्यक्तीला त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी एक अभिव्यक्ती नावाच्या चॅनलवर रवींद्र पोखरकर यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे जे पाईक आहेत, तर त्यांनी एका कीर्तनकार संतांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले, किंवा राजकारण आणि धर्माची गादी हे 2 वेगवेगळे
अंग आहेत. आणि मग कीर्तनाची एक वेगळी परंपरा आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन होणं अपेक्षित असतं. मात्र हे अपेक्षित होत असताना निवडणुकी दरम्यान बऱ्याच कीर्तनकारांनी भाजपचा प्रचार या धर्माच्या विचारपीठावरून केला, असा प्रश्न त्यांनी कीर्तनकाराला विचारला होता आणि त्या संबंधीच्या काही लाईव्ह क्लिप्स पण दाखवल्या. मात्र हे दाखवत असताना मग त्यांनी जो काही प्रश्न विचारला तर ही चुकीची पद्धत आहे, की जे काय आहे तर समाजाचं प्रबोधन करणं अपेक्षित असताना तुकाराम महाराजांचा अभंग जर निरूपणाला आपण घेत असू तर त्यातून समाजातील जे काही अनिष्ट चालीरीती आहेत तर त्याच्यावर प्रबोधन करणं आवश्यक असतं. आणि मग ते करत असताना भाजपला मतदान करा किंवा भाजपचा प्रचार करणं हे त्या विचारपीठावरून किंवा त्या गादीवरून चुकीचं आहे, असा तो त्या व्हिडिओचा आशय होता. मात्र त्यातल्या कुठल्या तरी एका RSSच्या माणसानं त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना मग त्याच्या विरोधात आवाज उठला आणि आवाज उठल्याच्या नंतर मग ती गुन्ह्याची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली. पुढे काय झालं त्याचं माहिती नाही. मात्र ह्या अशा घटना सातत्यानं घडत असतात. संभाजी ब्रिगेडचं काही दिवसांपूर्वी मुंबईला अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी जे काही समाजामध्ये पाखंड आहे किंवा भोंदू संत आहेत तर त्यांच्याविषयी ते उघडपणे बोलले. मात्र भाजपच्या एका तथाकथित जिल्हा अध्यक्षानं त्यांच्या घरात घुसून त्यांना धमकी दिली आणि जाहीर माफी मागायला लावली. अशा घटना महाराष्ट्रामध्ये सातत्यानं नियमित घडत असतात आणि मग अशा विरोधात जर आपण कोणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग तुकाराम महाराजांनी नेमके त्यावेळेस काय विचार मांडले, ते काय बोलले, अजून जे काही विषय आहेत जे आपण सुरुवातीला चर्चेला घेतले होते तर त्या विषयावर आपण नियमित बोलणार आहोत. तुर्तास तुमच्या काही फीडबॅक असतील, कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.